सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे प्रांत अधिकारी जगदीश कातकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत प्राथमिक शिक्षक संघटना आक्रमक झाली आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ कणकवली प्रांत अधिकारी कार्यालयासमोर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले असून संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येते आहे। या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेत। आंदोलनकर्त्यांच्या आरोपानुसार कर्मचाऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर जाब विचारणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रांत अधिकाऱ्यांनी माझी तक्रार करा असे उत्तर दिले। या संदर्भात कथित व्हिडिओ देखील संघटनेच्या वतीने समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आला आहे। संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून प्रांत अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे। तसेच कारवाई न झाल्यास महसूल विभागाला सहकार्य करणार नसल्याचा इशारा देखील प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। आता या आंदोलनावर प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिनांक 25 जून 2026 रोजी देवगड या ठिकाणी या विभागाचे प्रांताधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जी BLOच्या कामाच्या संदर्भामध्ये बैठक आयोजित केली गेली होती। या बैठकीमध्ये या तालुक्यातील बहुतांशी शिक्षक आणि इतर केडरचे सगळे कर्मचारी त्या ठिकाणी या बैठकीसाठी उपस्थित होते। ही बैठक सकाळी सुरू झाल्यानंतर बराच वेळ त्या ठिकाणी बैठक सुरू होती। बैठक सुरू असताना या विभागातले या तालुक्यातले सर्व आमचे शिक्षक आणि कर्मचारी सकाळी शाळा करून त्या बैठकीसाठी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अशा ठिकाणी उपस्थित असताना भले त्यांना चहा घ्यायचा असेल किंवा अन्य काही खायचं असेल यासाठी सुट्टीची आवश्यकता होती। पण ही सुट्टी मागत असताना या विभागाचे जे प्रांताधिकारी आहेत या प्रांताधिकाऱ्यांच्याकडे परवानगी मागितल्यानंतर त्या प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित सेवकांच्या बाबतीमध्ये अपशब्द वापरले की जे अपशब्द आपण शक्यतो वापरतच नाही, म्हणजे हरामखोरसारखे अपशब्द वापरले। खरं तर असा अवमानजन्य प्रकार त्या ठिकाणी या प्रांताधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडलेला आहे आणि अशी अपमानास्पद वागणूक देणारे जर असे क्लास 2चे क्लास 1चे अधिकारी जर आम्हाला मार्गदर्शन करणार असतील आणि आमच्याकडून काम करून घेणार असतील तर अत्यंत चुकीची गोष्ट आहे। खरं तर आम्ही शिक्षण विभाग म्हणून किंवा शिक्षक म्हणून एकच विनंती शासनाकडे करतोय आता की आमच्यावर शिक्षण विभागाशिवाय महसूल असेल, वित्त असेल, समाज कल्याण असेल, सामान्य प्रशासन असेल, ग्रामविकास असेल, या सगळ्या विभागांचा आमच्यावर दबाव आहे। सगळे विभाग आम्हाला जे आमचे सेवक नोकर समजत आहेत ही जी पद्धत आहे ती कुठेतरी बंद झाली पाहिजे। शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच आमच्यावर त्याचं नियंत्रण राहिलं पाहिजे। खरं तर हे महसूलचं आजच बोलले तशातला भाग नाही, हे इतकी अडवणूक आमच्या लोकांची करतात। निवडणुकीच्या काळामध्ये जर आम्ही बघितलं आमच्या एखादी महिला भगिनी एखादी ऑर्डर कॅन्सल करायला गेली, अजिबात जमणार नाही, तुम्ही आहे तिथं हजर व्हायचं नाही, तुमच्यावर कारवाई केली जाईल। दमदाटीची भाषा करणं, आगाऊपणाची भाषा करणं या ज्या गोष्टी या महसूल विभागामार्फत निश्चितपणानं चालू आहेत या चालू नयेत आणि या पुढच्या काळामध्ये असे अधिकारी जर आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील तर या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये यापेक्षाही अधिक भव्य दिव्य आंदोलन या पुढच्या काळामध्ये केलं जाईल। आम्ही या निमित्तानं या जिल्ह्याच्या निमित्तानं या ठिकाणी एवढीच मागणी करतोय की असे जे जास्त लोकांना त्रास देणारे अधिकारी आहेत, लोकांचं मानसिक खच्चीकरण करणारे अधिकारी आहेत, यांना कुठंतरी शासन स्तरावरनं शिक्षा ही झाली पाहिजे आणि अशी शिक्षा झाली पाहिजे की त्यांना त्याची कायमस्वरूपी जाणीव राहिली पाहिजे। अनेक मस्तवाल अधिकारी या विभागामध्ये काम करत आहेत आणि ते नाहक आम्हा लोकांना त्रास देत आहेत।